आनंदी म्हणत होती की बाबा आधिराच्या आईला विचारा बुवा, उधार पैसे काही मिळतील का? नंतर मग तिला मिळाल्यानंतर ती परत करेल काय? अच्छा असं आहे का? बरं, मी एकदा समरशी बोलते आणि कळवते हा तुम्हाला. अगदी अगदी नक्की कळवा कळवा. हा पाहिलं, अशी लोक आहेत, काय लेवलची लोक आहेत ही. झालं आता उघड उघड मागायला सुरुवात केली. लग्नानंतर विचार कर काय होईल. हेच हेच सगळं होत राहणार परत परत. तुझी होणारी बायको स्वानंदी नाही म्हणजे मला वाटलं होतं खूप स्वाभिमानी मुलगी आहे, पण आता हे बघ आईच्या खांद्यावर बंदूक ठेवते आणि गोळ्या झाडते. अजूनही विचार कर, म्हणजे उशीर होण्याआधी जागा. हाँ आजी. हॅलो स्वानंदी, अगं फोन केला होतास ना तू? मी जरा खाली होते ग. हो नाही हरकत नाही. मी ते हे कसे आहेत? पिंट्या ना? बरं आहे, काळजी नको करूस तू. आजी कालच्या गोंधळाबद्दल परत एकदा सॉरी. हा अगं ठीक आहे, तू काय मुद्दाम नाही केलंस आणि तू करणारी नाहीस हेही माहिती मला. पण आमच्या आचारी ना अगं इतकी वर्ष आहेत आमच्याकडे, पण काही ना काहीतरी घोळ घालतातच. मी काय म्हणत होते, म्हणजे माझ्याकडनं परत अशी चूक होऊ नये म्हणून तुम्ही थोडंसं मला गाईड कराल का? म्हणजे त्यांना कुठली पथ्य आहेत किंवा कुठल्या पदार्थांची ॲलर्जी होऊ शकते हे जरा सांगता मला? अगं सांगते ना, म्हणजे त्याला ना तसं सगळंच आवडतं, पण हल्ली ना जरा काहीतरी ते डाएटचं खूप चालतं ना त्याचं. पूर्वी ना तिखट खायचा, पण हल्ली ना तिखट त्याला फारसं आवडत नाही. आणि तेल जरा जास्त झालं ना की त्याची रेकॉर्डच सुरू होते. त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढतो, त्यांनी वजन वाढतो. हो अगं, आणि पिस्ते नाही झालं तर त्याला म्हणजे जरा खोकला होतो त्याला. आणि खरं सांगू का, तसा ना तो खूप खादाड आहे, गोड घाशा आहे अगदी. पण म्हणजे जायफळ सोडून कुठल्याच पदार्थांची ॲलर्जी नाही आहे ना नक्की? पदार्थांची फार नाही, पण त्याला माणसांची अलर्जी आहे. पण ते सुद्धा सगळ्यांचीच आहे असं नाही. हा त्याच्या जी जवळची माणसं असतात ना त्यांच्यासाठी जीव पण देतो. आता माणसांचं तर मी काहीच करू शकत नाही, पण आजी तुम्ही त्यांना सांगा ना की जीव देण्यापेक्षा आपल्या माणसांना जरा शांतपणे जगू द्या म्हणजे झालं. आता तूच सरळ कर त्याला. पिंट्या तसा साधा आहे ग, म्हणजे अगदी आवडीने आणि चवीने खातो आणि खाण्यावर ना मनापासून प्रेम करतो तो. तुम्हाला सर्वांनी बोलवलं. ओके हा बरं आजी ऐका ना, मी तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवते सगळं. हळूहळू बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मी शिकून घेईनच. जरा गडबडीत आहे आता, कामात आहे. मी करू का तुम्हाला? ठेवतेस? ठीक आहे, बाय. हो बाय बाय. जेवणावर प्रेम करतोय, जेवण करणाऱ्यांवर प्रेम करा म्हणावं. सर पत्रिकेचे सॅम्पल आणलेले आहेत, एकदा बघून घ्या ना, म्हणजे आपल्याला फायनल करायला. चांगलं केलं, गुड वर्क. डिझाईन गुड वर्क. आम्ही एक काम करतो, आमच्यामध्ये या सगळ्या पत्रिका एकदा बघतो, विचार विनिमय करतो आणि मग तुम्हाला कुठलं डिझाईन फायनल झालं ते सांगतो. हो सर चालेल. छान वाटते. मस्त आहे. चालेल, मग ही आपण फायनल करूया. एक काम कर, हे डिझाईन त्याने दाखव. कोणाला? त्यानं दाखव ना डिझाईन. अच्छा आजींना? हा नाही, आजीला दाखवच, पण त्याने दाखव. अच्छा निकिताला? आनंद, आजीलाही दाखव, निकितालाही दाखव, त्यांनाही दाखव. त्यांना अजून? अरे ती बाई रे,
कोण कोण बाई? ती बाई तुझी तुझी होणारी वहिनी, त्यांनाही दाखव. अच्छा, म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोला दाखव ना. बायको म्हणू नकोस, तुझ्या वहिनीला दाखव. अरे पण म्हणजे होणारच ना, तुझी बायको मग माझी वहिनी, मग होणार आहे तर का नाही म्हणायचं? ते नको ना बोलूस. पण बरं मला सांग, त्यांना 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 असं काय लावलंस? त्यांना किती छान नाव आहे, स्वानंदी. छानचं वगैरे काही नाहीये, ठीक आहे. म्हणजे बरं आहे, म्हणजे जाते चालून. बाय द वे, तू एक ऑब्झर्व केलंस का, तुमच्या दोघांच्या नावाच्या आधी एस लागतं बरं का? म्हणजे एस म्हणजे समर आणि एस म्हणजे सायलेन्स. हा बोला. पत्रिका पाठवली. ओके, कोणाची विचारणार नाही का? आता आल्यावर कळेलच ना. अच्छा, मग उगाच फोन केला तुम्हाला? आल्यावर कळलंच असतं की तुम्हाला. आता सांगणार आहात का तुम्ही? तुम्ही विचारणार आहात का नीट? हे बघा, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा बरं. तुम्ही अशा वाकड्यात का जाता दरवेळेस? वाकड्यात नाही जाते मी, फक्त भांडण टाळते. पण भांडण वाढतंच तुमच्यामुळे. ओके, ओके, मी भांडण टाळते. कसं? अहो, तुम्ही म्हणाला असतात ना की माझ्या बोलण्याने भांडण वाढतं, मग मी म्हणाले असते की अहो नाही, तुमच्या वागण्याने भांडण वाढतं, त्यापेक्षा नकोच काही. एक मिनिट, माझं बोलणं असतं ना, ते समोरच्या माणसाच्या वाक्याची रिॲक्शन असते. तुम्ही ऐकूनच घेत नाही कोणाचं कधीच. मी स्वतःहून फोन केला तुम्हाला, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी इंटरेस्ट दाखवाल की नाही? ओके, परत ओकेच. भांडण टाळतीये मी. तेच पालुपत चालू राहणार आहे का तुमचं? त्यापेक्षा पत्रिका कोणाची हे तरी विचारा. कोणाची आहे? आपली. दुसऱ्याची कशाला पत्रिका पाठवून तुम्हाला? सॅम्पल पाठवले तुमच्याकडे, ते चेक करून घ्या, मग फायनल करूया. ओके, याचा अंदाज होता मला, म्हणूनच विचारलं नव्हतं. अरे फारच ग्रेट आहात की तुम्ही. थँक्यू. हे बघा, आनंद येईल तुमच्याकडे. त्याच्याबरोबर त्या पत्रिकेचं सॅम्पल पाठवलं. ओके, ते कॉन्फरन्सवर आहेत का फोनवर? पत्रिका त्यांनी नाव घेतलं आणि तुम्ही आलात? हो. आले आले, आनंद दादा आले इथे. दादा? हा, मग काय म्हणू? नाही, तुम्हाला हवं ते म्हणावं. त्याच्याकडे पत्रिकेचं सॅम्पल पाठवलंय, ते एकदा बघून घ्या. पत्रिका ही हो. ही पत्रिका आहे? हो. पहिलीच पत्रिका? हो. कशी वाटली? मोठी आहे. अहो, हे अशी कुठे असते पत्रिका? म्हणजे हे काय पाठवलेत तुम्ही? हे जरा महाग वाटतंय सगळं. अहो, चांगली वाईट, आवडली नाही आवडली असं काहीतरी सांगा.